नाशिकच्या चांदवड तालुक्यातील निमुणगाव जे तर ते दुष्काळग्रस्त गाव म्हणून त्याची ओळख होती. मात्र ग्रामपंचायतीने जे तर ते 1 एकरामध्ये शेततळं बांधलेलं आपले तळं बांधलेलं आहेत आणि त्या तळ्याच्या माध्यमातून जी तर ती गावची ताण भागवली जात आहेत. आपण पाहू शकतात का मी आता या तळ्याच्या ठिकाणी असून या ठिकाणी 1 एकरामध्ये हे तळं बांधलेलं आहे. त्या ठिकाणी जर बघितलं तर साधारण 1.25 कोटी लिटर पाणी जे तर या ठिकाणी स्टोरेज केलेलं आहे आणि ह्या पाण्याच्या माध्यमातून गावातले जे काही विहिरी आहेत तर त्या माध्यमातून ह्या निमुणगावची जी तर ती ताण भागवली जात आहेत. या ठिकाणी जर आपण बघितलं तर असेच उपक्रम जर इतर गावांनी सुद्धा राबवले तर नक्कीच ते गावं टँकर मुक्त होतील आणि त्या ठिकाणी त्यांचं जे तर ते ह्या दुष्काळ ग्रस्त गावाची ओळख ही पुसली जाईल. आपल्यासोबत या ठिकाणी या निमुणगावच्या सरपंच आहेत. ताई, मला हे सांगा, हे तुम्ही कशा पद्धतीने संकल्पना तुम्हाला सुचली आणि आज रोजी तुम्ही पाणी पुरवठा कशा पद्धतीने करताय? आमचं गाव दुष्काळग्रस्त पहिलेपासूनच आहे. दुष्काळग्रस्त हीच आमच्या गावाची ओळख होती. डिसेंबरच्या शेवटच्या दिवसांपासून आमच्याकडे टँकरची मागणी सुरू व्हायची. प्रशासनाकडे याच्यासाठी उपाययोजना करण्यासाठी कुठल्या मोठ्या बंधाऱ्यातून किंवा धरणातून पाईपलाईन इथपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रशासनाकडून असफल झाला. आणि मग आमच्या गावाने स्वतःच स्वयंपूर्ण होण्याचा चंग बांधला. गावकऱ्यांची व ग्रामपंचायत सदस्यांची एक मीटिंग झाली. आणि त्यामध्ये हा गाव स्वयंपूर्ण करण्यासाठी काय-काय प्रयत्न करता येतील या संदर्भात आम्ही चर्चा केली. ह्या चर्चेअंती आम्हाला असं निदर्शनास आलं, की आपल्या गावच्या 2 विहिरी आहेत जुन्या, त्यांचं जर पुनर्जीवीकरण केलं तर पाण्याचे स्रोत वाढतील. ऑलरेडी 2 विहिरी आपल्याकडे आहेत आणि 2 विहिरींचं पुनरुज्जीवीकरण अशा 4 विहिरी आमच्याकडे झालेल्या आहेत. आणि त्यानंतर हे पाणी जर आपल्याला स्टॉक करायचं असेल, तर आपल्यासाठी गावाला मोठा स्टोरेज टँक बांधणं गरजेचं होतं. म्हणून साधारणतः 1 एकरामध्ये आम्ही हा शेततळं बांधण्याचा विचार केला आणि तो सगळ्या ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने तो पूर्णत्वास आला. राहा फाउंडेशनने आम्हाला ₹2.5 लाख याच्या उभारणीसाठी मदत केलेली आहे आणि ग्रामपंचायतीचा 15 वित्त यांच्यामार्फत आम्ही अस्तरीकरण आणि जे कंपाऊंड आहे ते केलेलं आहे. यामुळे गावात पाण्याची क्षमता वाढलेली आहे. साधारणतः 1.25 कोटी लिटर पाण्याची क्षमता वाढलेली आहे आणि आज आमच्या गावात 120 घरांना पाणी पुरवठा केला जातो. तर अजून 4 महिने आम्ही ह्या तळ्याच्या पाण्याद्वारे साधारणतः 4 दिवसाआड प्रत्येक घराला पाणी देऊ शकू, अशी आमची अपेक्षा आहे. आणि आमचं गाव जे दुष्काळग्रस्त होतं, त्याची ओळख आम्ही नक्कीच पुसलेली आहे. इतर गावांनीही प्रशासनावर किंवा इतर योजनांवर अवलंबून न राहता गाव स्वयंपूर्णतेकडे कसं जाईल याचा जर विचार केला तर नक्कीच असे उपक्रम सगळ्यांसाठी आदर्श ठरतील. आणि ह्या सगळ्यासाठी आमचे मार्गदर्शक ओम पवार सर असतील, वर्षा फडोळ मॅडम असतील, साबळे सर असतील, आमचे ग्रामविकास अधिकारी असतील आणि माझे सगळे ग्रामपंचायत सदस्य यांचं सगळ्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभलं आणि सगळ्यांच्या सहकार्याने आज आमची ही ओळख दुष्काळग्रस्त अशी पुसली गेलेली आहे. एकंदरीत पाहता दररोज 4 दिवसाआड पाणी जे आहे तर ते या माध्यमातून दिलं जात आहेत आणि या निमुणगावची ताण भागवली जात आहेत. उमेश पारीख, टी व्ही 9 मराठी, चांदवड, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.